मध्ये मी बटाटा, शेवग्याची शेंग आणि डाळ लावलेली होती. बटाट्यामध्ये अजिबात पाणी घातलेलं नव्हतं, तरी पण बघा फक्त बटाटा कट करून एका प्लेटमध्ये ठेवून दिलेला होता. त्याच्याखाली शेवग्याची शेंग ठेवलेली होती मीठ टाकून, कारण हळद वरणामध्ये जास्त झालेली होती. खाली वरण लावलेलं आहे, म्हणजे सांबार बनवण्यासाठी तुरीची डाळ. दादांचा सकाळी डबा केला होता, पण ते काही गेले नाही, त्यांचा नाश्ता झालेला आहे. कारण आज आम्हाला जायचं आहे बाहेर, त्यामुळे त्यांनी घेतलेली आहे सुट्टी. पहिले मला आता चहा ठेवते. चटणी पण आपली तयार आहे. चटणीला तडका द्यायचा आहे, जिरं मोहरीची असा तडका देणार आहे. कढीपत्त्याच्या झाडाला आपल्या पानं आलेले आहे, तोडण्यासारखे जर असतील तर मी तोडून घेते चटणीसाठी आणि बटाट्यासाठी, सांबारसाठी. 1-2 निघाले तरी पण चव लागेल. तेल पण छान तापलेलं आहे. त्याच कढईमध्ये बटाटा करते. बटाट्याला जिरं, मोहरी, कांदा, हिरवी मिरची, टोमॅटो याची फोडणी देते. कढीपत्त्याच्या झाडाला आपल्या काही पानं नाही तोडण्यासाठी, त्यामुळे मी नाही तोडली. चटणीला सुद्धा तडका देऊन झालेला आहे. जिरं मोहरी छान तेलामध्ये तडतडू दिली आणि चटणीमध्ये ओतून दिला. चटणी बनवतानाच आपण मीठ घातलेलं होतं, साखर घातलेली होती, दही घातलेलं होतं. चहा पण गार होतो तोपर्यंत बटाट्यावरची साल काढून घेते. तेल जास्त तापलेलं आहे म्हणून 2 ते 3 मिनिटं थांबवून घेऊ. बटाटा झाला की त्याच कढईमध्ये सांबारला सुद्धा फोडणी देते. बटाटा आपला झालेला आहे. बटाटा काढून घेते, त्याच कढईमध्ये सांबारला फोडणी देते. तवा पण आपला तापलेला आहे. तव्यावरती लगेच डोसा टाकून देणार आहे. बारीक गॅस केलेला आहे मी. तवा जो ठेवलेला आहे तो गॅस बारीक केलेला आहे. त्यावर छान अशी कोथिंबीर घालून घेते. परत 2 ते 3 मिनिटं आपण त्याला खालीवर करू. बटाट्याची भाजी आपली तयार आहे. तवा मी थोडा फिरवून घेते, का तर आपली गॅसची शेगडी जी आहे खराब आहे, एका बाजूनेच तापते, त्यामुळे थोडंसं फिरवते, म्हणजे सर्व बाजूने डोसा आपला छान होईल. सांबारचं खाली ठेवते. चला, पिशवी घेतली का? चला तुम्ही पण आमच्या सोबत. चला, पाऊस आला तरी. कुठली घेतली? ही घ्या की. लॉक करून टाकून डायरेक्ट. हा, दादाकडे आहे. चला, नाश्ता झाला. इडली, डोसा, सांबर, चटणी, बटाटा. तुमच्या दादांनी केलेला आहे छोल्यांची भाजी आणि चपातीचा नाश्ता, कारण ते काही डोसे किंवा इडली काही खात नाही. येईल का पाऊस? दादाचं घड्याळ बंद पडलं, त्यामुळे ते नीट करून घेतात आणि ते नेहमी इथंच करतात. मागच्या पण वेळेस मी तुम्हाला दाखवलेला आहे हा एरिया. बघा, आम्हाला जायचे होते लक्ष्मी रोडला, पण मुठा नदीला खूप पाणी असल्यामुळे नदीकडे जवळील जे रोड आहे शॉर्टकटचे ते बंद झालेले होते. तरीसुद्धा तुमच्या दादांनी शॉर्टकटचे जे रोड त्यांना माहिती असेल, बोळाबाळातून आणलेले आहे. हा रोड आहे शनिवार वाड्याच्या समोरील शनिवार वाड्याचे गेट. आम्हाला जायचे होते ताराचंदमध्ये, का तर ते पुढे तुम्हाला दिसणार आहे. शनिवार वाड्याच्या समोर एक भेळचे दुकान आहे, खूप वर्षापूर्वीचे. जे पुण्यामध्ये राहतात त्या ताईंना माहिती असेल, तिथे भेळ खूप छान मिळते. तिथं आम्ही भेळ घेतली आणि पाऊससुद्धा खूप जोरात आलेला होता, त्यामुळे आम्ही 10-15 मिनिटं तिथंच थांबलो.
त्यानंतर आलेलो आहे आम्ही ताराचंदमध्ये. कशासाठी ते तुम्हाला दिसत आहे. दादांना मला कपडे घ्यायचे होते. खूप छान कपडे मिळतात ह्या दुकानामध्ये. तसंही दादांचे कपडे ह्याच दुकानामध्ये शक्यतो घेतले जातात. त्यांना ड्रेस घेतले आणि पॉकेट लावायला ते त्यांच्याकडे दिले. तोपर्यंत आमचं जे दुसरं काम आहे ते करून येतो. हा आहे पुण्यातला लक्ष्मी रोड. ताराचंदमध्ये दादांसाठी 2 शर्ट आणि 1 पॅन्ट घेतलेला आहे. त्यानंतर आम्ही आलेलो आहे 2 व्हीलरचं सामान घेण्यासाठी. खूप वेळा ह्या शॉपमध्ये आले पण माझ्या काही हा रोड कोणता आहे तेच लक्षात राहत नाही. पाणी गळतं. कुठला रोड आहे हा? लक्ष्मी रोड. बऱ्याच वेळा आली यांच्यासोबत पण माझ्या काही लक्षात राहत नाही. ह्या दुकानामध्ये नानापेठ म्हणताय. इथूनच घेता का तुम्ही? चला आपण आलेलो आहे घरी. बाहेर खूप पाऊस होता त्यामुळे जास्त काही मला शूट घेता आलं नाही. थोडंसं मी घेतलेलं आहे जेवढं मला शक्य झालं तेवढं. आमच्या सौरभची पण शॉपिंग झालेली आहे. तो काय आमच्यासोबत नव्हता आलेला, त्याने त्याची शॉपिंग केलेली आहे. आम्ही दादा आणि आम्ही पुण्यामध्ये गेलेलो होतो सिटीमध्ये. हे बघा त्याने आणलेला आहे कुर्ता. आता हा मला पाण्यातून काढायचा आहे आणि वरून पाऊस पण चालू आहे. कसं शक्य आहे सुकायचं, पण फॅन खाली रात्रभर सुकून जाईल तो. दुसरी पण शॉपिंग काय त्याने केलेली आहे इथंच आहे त्याचं सगळं. आता मी हे असंच ठेवते. आपण काय आणलेलं आहे ते पण मी तुम्हाला नंतर दाखवते. बॅग भरताना म्हणजे ते ठेवूनच देणार आहे तसं, ते ठेवताना मी तुम्हाला दाखवते. आणि आपल्या घरामध्ये आज बराच पसारा पडलेला आहे तो पण पटापट आवरून घेते. मला भूक पण खूप लागली होती. आल्या आल्या मी 2 इडल्या खाऊन घेतल्या आणि चटणी खाऊन घेतली. का तर सकाळी गाई गडबडमध्ये मी अर्धा डोसा खाऊन गेलेले होते कारण खूप उशीर झाला होता. त्यामुळे घरामध्ये आहे तसा पसारा आपला तसाच आहे. आज काही पूजा पण नाही केलेली बरं का ताईंनो, का तर वेळच नाही मिळाला पूजेला. मी पूजा करून घेते, पहिले घर आवरते आणि त्याच्यानंतर पूजा करते. का तर आता संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत. आता संध्याकाळची 4च्या नंतर पूजा चालते. सकाळी कारण 12 वाजून गेलेले होते आणि सकाळी काही वेळ मिळाला नाही. मला हे ब्लाऊज पण शिवायचं होतं पण अस्तर पण नाही आणलेलं, त्यामुळे आता असंच ठेवणार आहे. आपले ड्रेस तर फिटिंग झालेले आहे. चला पटकन आता घर आवरून घेते. घासलेली भांडी हे बघा, घासलेली भांडीसुद्धा तशीच आहे आणि बेसिंगमध्ये परत भांड्यांचा ढीग पडलेला आहे. दादा गेलेत आता, का तर ते आज घरीच होते. आता ते टेम्पो घेऊन गेलेले आहे. आपलं जे काही सामान आहे तिकडं ठेवलेलं ते सर्व टेम्पोमध्ये ते भरतायत. का भरतायत, कशासाठी भरतायत हे तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दिसणारच आहे. कारण खूप दिवस झाले ते तिथंच आहे पोते भरून झाकून ठेवलेलं. ज्या ताईंना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगते, पण ज्या ताई आपल्या रोज व्हिडिओ बघतात, ज्या जुन्या ताई आहेत त्यांना माहिती आहे ते का भरून ठेवलेलं आहे. ते म्याऊचं चाललेलं आहे बाहेर जाण्यासाठी. रोज अशीच करते. कुठे गेली का काय म्याव? चला घेते मी आवरून पटकन. कशाला बाहेर जायचंय तुला? किचन वाटा मी सर्व आवरून गेलती तरी पण असा पसारा झालेला आहे. म्हणजे होत असतो. लाईट पण गेली. यामध्ये भरत आहे मी तांदूळ. हे बघा तांदूळ भरून घेतलेले आहे. आता हे पिशवीचं तोंड बांधून घेते आणि सर्व सामान मी तिकडे ठेवते. ते तांदूळ का भरलेले आहे ते तुम्हाला पुढे दिसणार आहे, कशासाठी भरलेले आहेत ते. जास्त नाही, 4-5 किलो असणार आहे. 4 ते 5 किलो नक्की असतील, कारण आपल्याजवळ काही मोजमापायला नाही, पण अंदाज पंच मी तुम्हाला सांगते. देवाची पूजा पण मी करून घेतली. आत्ता कुठं घरामध्ये छान वाटायला लागलं, नाही तर मला सकाळपासून असं वाटत होतं मनामध्ये आज पूजा नाही केली, आज पूजा नाही केली. घरी आल्यानंतर देवाकडे बघून माझंच मला असं वेगळंच वाटत होतं. पण आता पूजा केलेली आहे देवाची, त्यामुळे खूप छान असं प्रसन्न वाटतं आहे आणि देवघराकडे बघून तर खूपच छान वाटतं आहे. आता माझ्या मनाला शांती मिळाली. असं जर काही देवपूजेचं काम राहिलं तर दिवसभर मला
अशी आठवण येते आपलं काहीतरी चुकलेलं आहे, आपलं काहीतरी चुकलेलं आहे असं मला आठवत राहतं. देवाकडं बघून पण मला असं वाटतं आज देवांना स्नान नाही घातले, आपले देव तसेच आहे. चला पण असो, आता कुठं मनाला शांती मिळालेली आहे. रात्रीच्या जेवणामध्ये बनवलेली आहे चिकनची भाजी. हे बघा भाजी झालेली आहे. याच भाजीचा बंद करते आणि एका बाजूला छान अशी ज्वारीची भाकरी आमच्या जाळच असता का बराच्या ताईंना, नाही तर काही ताई म्हणतील की खूप जाळ आहे, पण आम्हाला जाळच भाकरी आवडतात, त्यामुळे मी जाळच करते. जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाळ पण नाही. आता रात्रीचे 11 वाजलेले आहेत. का तर पुण्यातून आल्यानंतर सिटीमध्ये गेलो होतो, त्यानंतर घरातली आवरावर सर्व काही बरंच काही होतं कामं. संध्याकाळी देवपूजा केली, त्यानंतर बराच जो काही पसारा होता, भांडी भरायची होती, थोडंफार काही भरायचं होतं, बॅग भरायची होती, ती पण भरून ठेवली. आता भाकर झाली की लगेच त्यांना जेवायला ताट वाढून देते, का तर खूप उशीर झाला, सकाळी पण लवकर उठायचं आहे. अजून मला माझ्या 2 साड्यांना पिको करायची आहे. ब्लाऊज तर शिवून माझं काही झालेलं नाही, पिको करते साडीला, का तर ती साडी मला घालायची आहे, त्यामुळे किती वाजतात किती नाही काही सांगू शकत नाही. चला, यांचं बघा चाललेलं आहे अगरबत्ती लावण्याचं काम. मच्छर चावतात, आता जेवायला बसायचं आहे आणि अगरबत्ती लावतात. हां, आणि मग ते मच्छर खाली पडल्यावर चला तुम्हाला देते मी आता ताट वाढू. त्याच्या हाताने घेतलेली बरी तर होती, तोपर्यंत तुम्हाला दाखवते. बॅग पण भरून ठेवलेली आहे, सर्व तयारी करून ठेवली, त्यामुळे एवढा उशीर झालेला आहे. बरोबर 11:30 वाजलेले आहेत. हे बघा इथं बॅगा भरून ठेवलेल्या आहेत. अजून पॅकिंग करायची आहे. सौरभ येतो आहे, त्याची पॅकिंग राहिलेली आहे थोडीफार. माझा ब्लाऊज पण उसवलेला आहे, त्याला पण टीप मारायची, थोडासा उसवलेला आहे, कारण ह्या साडीमध्ये कम्फर्टेबल वाटतं, त्यामुळे मी ही साडी नेहमी कुठेही सोबत घेऊन जाते. चला ताईंनो, आजचा ब्लॉग इथंच संपवते. परत भेटू उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. पूर्ण ब्लॉग बघितला त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. उद्याचा पण ब्लॉग पूर्ण बघा, खूप खास असणार आहे तुमच्यासाठी सुद्धा आणि माझ्यासाठी सुद्धा. चला बाय, गुड नाईट, ओके.